दुसऱ्या माकडाची भेट घालून द्यायला आले. पॉइंट भेटणं त्यांचं पंचन पडलं होतं ना तिथे. ते दुसऱ्या बाईनं उचलून घेऊन गेले चालले लगेच. एक्सलंट वर्क. हे बघा कशी खडी वाट आहे बघा. थांबल्यास काय नाही थरथराले पाय. पाय तर चढून चढून बघा आम्हाला काय होत नाही बघा. तुम्ही हाय बारीक आणि हाय ढोकला. काय उपयोग नाही तुमच्या दोघींचा. तर आम्ही आलो आता परसगडला 4-5 वेळा मी येऊन गेलोय. तरी पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार भारी एकदम बघण्यासारखा परसगड आहे. आज तुम्हाला बघलच आता तुम्हाला शूट घेऊन दाखवतोस. एक नंबर आहे बघण्यासारखा आहे. आणि गर्दी बघा किती आहे. हा उतरा आंबोळी. अरे हे काय तोंडाला तुझ्या हा काय नवच उतरा या इकडे. ही बघा आंबोळी परसगडला आल्या. चला बघण्यासारखं काय परसगड बघण्यासारखं काय सांगायला. अरे म्हणजे एक माकड दुसऱ्या माकडाला बघायला आले काय. अच्छा अच्छा. एक माकड दुसऱ्या माकडाची भेट घालून द्यायला आले. पॉइंट भेटणं. तर मंडळी परसगडच्या समोर आला म्हणजे परसगड उतरायच्या अगोदर श्री परशुरामांच्या पादुका आपल्या इथं बघायला मिळतात. आणि किती मोठ्या पादुका आहेत बघा. आणि ह्या परशुरामांच्या पादुकाचं दर्शन घेऊन मगच आपण परसगड बघायला खाली जायचं. मग आता हे तिथून आपण आत जाताना हे असं आपल्याला परसगड किल्लाच म्हणतात त्याला. परसगड किल्ला आपल्याला असा बघायला मिळतो. आणि हे मुख्य प्रवेशद्वार. इथून आपल्याला आत जायचं आहे. आता इथं खरं माकडांपासून सावध राहायला लागते. हातात काय घेतलास तर डायरेक्ट काढून घेते इथे. पाण्याची बॉटल असू दे खायला असू दे काय असू दे. आणि इथं खायला घालायचं काम म्हणतात माहिती आहे काय. कारण माकडांमध्ये परशुरामचा वास आहे असं म्हणतात. त्यामुळं मी घेतलंय खायला. घाबरायला लागल्या माकड माझ्या अंगावर म्हणून जे ओळखीचे असतात ना माकड त्यांचे रिलेटिव्ह आहेत ना ते त्यामुळे. वातावरण बघा एक मस्त वातावरण आहे. आणि इथं जाताना आता हे दगडावर दगड ठेवायला लागलेत. तर तुमची काहीतरी इच्छा असेल तर इथं दगडावर दगड ठेवून ते रचून जायचं. म्हणजे पुढल्या वर्षी तुमच्या येऊपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत्या असं तिथं मानतात. किल्ला हा आहे पण किल्ल्याला असं खाली उतरावं लागते. आणि तिथं परशुरामांचं मंदिर पण आहे. आणि हे बघा कसं माकडं खायला घेतात. आता यांना खायला खाऊन एवढं बाद झाले म्हणजे द्यायला तरी सुद्धा येत नाहीत लवकर. माकडं इथं अंगावर वगैरे काही येत नाहीत पण थोडं जपूनच राहायचं कारण की आम्हाला सुद्धा इथला काही अनुभव नाही जास्त. हे बघा माकड कसं करायला लागले बघा. आणि शेळ्या पण आहेत ना. तर शेळ्या पण ह्या डोंगरावर लय भारी चढतात. हे बघा कशी उभा राहिल्यात शेळ्या. आणि आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. गर्दी पण झाल्या भरपूर. आणि एकेरीच वाट असल्यामुळं कसं आहे थोडं हे होते बघा कसं माकड उड्या मारते बघा. अंगावर येऊन उड्या मारते. हे बघा हे माकड साहेब त्यांच्या बहुतेक बायकोकडून सेवा करून गेल्यात. त्याच्या मारी मी माकडं सुद्धा आमच्यापेक्षा नशिबवान आहेत. वाट किती अरुंद आहे बघ. चला वाट अरुंद आहे. एक तिकडं आलं की मग इकडं सोडतात. हे बघा अक्षरशः डोळ्याला लुभावणारं चित्र. आणि इथून अशा खड्या पायऱ्या आहेत ना. या खड्या पायऱ्यावरून आपल्याला आता खाली उतरायचं आहे. अँगल वगैरे लावलेले आहेत. खरं कसं आहे अँगलला धरूनच उतरायला लागते. बारीक वाटायचं तुमच्या पायाकडे बघितलं तुमचं पंचन पडले का बघा. तुमची काळजी जरा तुम्ही घ्या. काय झालं शुका काय झालं. त्यांचं पंचन पडलं होतं ना तिथे. ते दुसऱ्या बाईनं उचलून घेऊन गेले चालले लगेच. एक्सलंट वर्क. म्हणून त्याला तुमचं पंचन पडले का बघा. त्यांच्याकडे बघून घेतले ते. म्हणजे बघ लोक बघा गायबच करतात. आणि होय 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 वर म्हणून सांगतात.
ते काय व्यवस्थित काय मला भीती वाटायला. मोबाईल ठेव घेतला कॅमेरा चालू आहे. शिस्तीत या. होय होय आलोय. तुम्ही शिस्तीत चला नाहीतर आम्हाला शिस्तीत या म्हणत तुम्ही. मी खतरो का खिलाडी आहे. मी खतरो का खिलाडी आहे. हे बघ मी उलटा चाललोय. काय आलं अरे काय वाटायला हे बघा कशी खडी वाट आहे बघा. एकदम खडी वाट आणि असं चालत यायला लागते म्हणजे एक खरा अनुभव मिळतो आपल्याला. शिस्तीत ही बघा चिमणी माझी कशी आहे. हा यायचं त्याला बाय बाय चालायचं बरोबर. आलो बाबा एकदा अय्या शिस्तीत अय्या एकदम शिस्तीत. एकदम काठीपिटीवाणी करत दिसतात. अजून आपल्याला त्या टोकाला जायचं. काय नाही बघा. सबस्क्रायबर भेटल्यात आणि एकदम लगेच वाटे घेतले. छान करताय व्हिडिओ. बस की आणि काय पोच पावते. बघा की ह्या म्हाताऱ्या माणसांचं सुद्धा आमच्यावर किती प्रेम आहे. म्हणजे आमचे व्हिडिओ ह्याने एवढं चवीनं बघतात. वाईट नजारा दिसतोय. एक नंबर नजारा. डोळ्याचं पारणं फिरते. सौंदर्य दोन म्हणजे आपल्याला एक 2-3 गोष्टी न पडण्यासारख्या म्हणजे एक स्वच्छता नियोजन नाही आणि इथल्या व्यापाऱ्यांची भाषा म्हणजे एवढं काही नाही. पण देवी तुम्ही जर येणार असला तर कुठले पर्यटन स्थळ म्हणून असं काही येऊ नका. आपल्या देवीकडे बघून या. म्हणजे देवीचं महात्म्य आहे ते. आणि मी तुम्हाला ज्या काही गोष्टी दाखवल्यात त्या म्हणजे कचऱ्याच्या म्हणा किंवा ह्याच्या म्हणा तर त्या कसं दाखवणं आपलं कर्तव्य आहे. काय सांग आम्ही सगळ्या चांगल्याच बाजू दाखवल्या आणि एकदम तुम्ही इथं येऊन म्हणला काय दाखवलायस तू आणि कसलं घाण आहे इथं. त्यामुळे अशी पण लोक म्हणतात. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी दाखवत असतो. त्यामुळे येताना देवीकडे बघून आपल्यापासूनच सुरुवात केली तर पुढं भरपूर काही घडू शकते. तेच की. आणि त्यातल्या त्यात सौंदर्यमध्ये आल्यावर हा पॉईंट बघा ना. त्या 5 पॉईंट एक नंबर पॉईंट आहे. अजून खाली पण तुम्हाला दाखवतो. लय भारी वाटते. म्हणजे इथं आल्यावर बाबा कुठं तर आल्यानं वाटलं आम्हाला. हा आणि एवढं ट्रॅव्हलिंग करतो त्यामुळे आम्हाला कसं आहे की चांगली ठिकाण लोकांना आम्हाला दाखवावी लागतात. चला आता खाली लय आरडाओरड याला ते इथं काय बघायचं आपण. हे परशुरामाचं डोंगर आहे. इथं ते पाणी आहे ना खाली. तिथं डोंगरावर जे आलंय जिथं आपण आंघोळी करतोय की नाही तिथून बाण तिथं मारलाय. हा आणि मग तिथं पाणी निघलंय. मग इथं पाणी कसलं आहे ते एवढं माहित नाही. आईना विचारलं आईकडे काय ते डोंगरावर पाणी नव्हतं. हा म्हणजे तिथं पाणी नव्हतं म्हणून इथनं परशुरामानं बाण तिथं मारला. आईच्या तिथं पाणी नाही त्यासाठी इथून तिथं बाण मारला. हा तिथं पाणी आलं आणि त्याचं नाव पडलं तिथे हिनीकोट. ते आपण आंघोळ करतोय ते नाही ते कळलं की. हा अच्छा. तर या दगडाच्या आत हे पाणी आहे. हे कसं पाणी आलं असेल बघा. दगडाच्या आत पाणी आहे. कसं आलं असेल या खाली अशी स्थिती आहे. पाय कसं बघ. डोंगरातून जे आता पाणी पडते तिथं असं पाईप लावले आणि त्या पाईपानं पाणी इथंपर्यंत आणले. म्हणजे आपल्याला तिथं जाता येत नाही त्यामुळं हे पाईप इथं आणल्या. याच्या बाजूच्या गुहेत तिथं आता पाणी पडतं तुम्ही बघितलं आणि त्याच्या लागून साईडला ही एक गुहा आहे. इथं श्री परशुरामांचं मंदिर आहे म्हणजे मूर्ती आहे तिथं. जमलंच काय पाय थरथर चढून उतरून पाय थरथर अजून वर चढायचं जायचं. आत्ता खाली आलोय आपण आणि आत्ता जमल्यात नाही. आज दिवसभर जमल्या. आकरो जमले मला दिवसभर आज.
कसं आहे म्हणजे एवढ्या वेळपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघताय, त्यामुळे तुम्हाला दर्शन घडवणे माझं कर्तव्य आहे. इथं दर्शन घ्यायला चालते म्हणून मी इथं शूट केले. सौंदतीचं देवीचं दर्शन, रेणुका देवीचं दर्शन झालं, परत परशुरामगडाचं दर्शन झालं आणि आता जाऊन पोटपूजा करायची आहे. दुपारी जेवण केलेलं, आता परडी भरायची ना, पहिला परडी भरायला लागते इथं आल्यावर डोंगराला. आता परडी भरायची आणि मग नैवेद्य दाखवून आम्ही जेवणार. आणि उद्या सकाळी लय मस्त मस्त पॉईंट फिरणार आहे बरं का, त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. अजून तुम्हाला परडीत वगैरे दाखवणार आहे, ते पण बघा. चला आता चाललोय. येताना पण कसरत होते आणि जाताना पण कसरत. हा भल्या माणसाचंच असावं माझ्यासारख्या. तुझं आता वजन कमी होते. आता उतरते माझं वजन. आम्हाला काय होत नाही बघा. काय उपयोग नाही तुमच्या दोघींचा. हे कशाला वजन वाढायचं आणि मी वजन वाढलं म्हणून बॉडी बिल्डर झालो म्हणा दोघी. भरला आता येऊपर्यंत. काय काय कामाचं असलं वजन, मग नुसतं दिसायलाच. काय महत्वाचं नाही, ऍक्टिव्ह पाहिजे. मग आम्ही कसं ऍक्टिव्ह. ती आमची तब्येत पिढल्यामुळे एवढा काय परशुरामगड चालायचं होणार नाही म्हणून इथंच बसून गेलो आम्ही आत्तीला. निवांत बसले आत्ती इथं, कारण की परसगडाला उतरून चढायचं हे या तरुणाची जमाना, तरुणींना जमाना या, आणि म्हाताऱ्या माणसाला काय जमणार आहे. तर पप्पा आणि मम्मी तुझ्यापेक्षा जवळ पहिला आलेत. मम्मी आमची काट काय. मग मम्मीला शुगरचा त्रास आहे. मग आणि आई पण पहिला आली. परसगड झाला मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता परडी भरून जेवायचं असतं. परडी तिथं आल्यावर ते मातंगी वगैरे भरतात, त्यामुळे ते तुम्हाला इथं कळलंच. तर उद्या छान छान पॉईंट बघणार आहे, तो ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग एंड. चाललोय आता, अंधार पडायला. चला बाय बाय.